नमस्कार, मी यशवंत पवार, प्रदेशाध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र। गेल्या 9 वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या वेगवेगळ्या विषयावर पत्रकार सुरक्षा समिती व्यापक स्वरूपाचे आंदोलन, निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून सातत्याने पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत। आज या ठिकाणी आम्ही ग्रामीण भागातील पत्रकारांच्या 4 चाकी वाहनास टोलमधून सूट मिळावी म्हणून या ठिकाणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत। पत्रकार हा लोकशाहीचा 4था स्तंभ असून समाजातील वंचित पीडित घटकाच्या न्याय हक्कासाठी तो नेहमीच प्रयत्न करत असतो। ग्रामीण भागातील पत्रकारांच्या 4 चाकी वाहनाला सूट मिळावी म्हणून टोलमधून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून 16/7/2025 रोजी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन दिलं होतं की ग्रामीण भागातील जे पत्रकार वार्तांकन करण्यासाठी सोलापूर शहरात येतात। सोलापूर शहरामध्ये अनेक मोठमोठे कार्यालय आहेत, जिल्हाधिकारी कार्यालय आहे, SP कार्यालय आहे, सिव्हिल आहे, त्याचबरोबर इतरही अनेक कार्यालय आहेत। त्यांचं वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावं लागते। त्याचबरोबर सोलापूर शहरात अनेक मंत्री महोदय येत असतात, आमदार खासदार यांचे बैठका होत असतात, त्यांचं देखील वार्तांकन करण्यासाठी सोलापूर शहरात ग्रामीण भागातील पत्रकारांना यावं लागते। परंतु ग्रामीण भागातील पत्रकाराला शासकीय वार्तांकन करत असताना टोल भरावा लागत आहे। सदरची बाब अतिशय गंभीर आणि खेदाची आहे। तरी ग्रामीण भागातील पत्रकाराला टोलमधून सूट मिळावी म्हणून दिनांक 17/5/2026 रोजी देखील आम्ही विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं होतं, परंतु अद्याप त्याचा निर्णय न झाल्याने पत्रकार सुरक्षा समितीला अखेर रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे। सदरची बाब अतिशय खेदाने सांगावं लागते। राज्य सरकारला माझी विनंती आहे की लवकरात लवकर पत्रकार सुरक्षा समितीच्या मागणीचा विचार करावा आणि ग्रामीण भागातील जे पत्रकार सोलापूर शहरात वार्तांकन करण्यासाठी येतात आपल्या वाहनातून, त्यांच्या वाहनाला टोलमधून सूट मिळावी अशी या ठिकाणी मी मागणी करतो।